मित्रांनो, जिल्ह्यातील 2,39,000 शेतकऱ्यांना जवळपास 279 कोटी रुपये पीक विमा मंजूर करण्यात आलेला. मी या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला सांगितलं होतं की पीक विमा वाटप चालू आहे, परंतु मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांचे अर्ज हे रिजेक्ट होणार आहेत, क्लेम रिजेक्ट होणार आहेत. परंतु काही शेतकऱ्यांनी माझ्या या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं होतं. तसंच झालेलं आहे मित्रांनो. जिल्ह्यातील जवळपास 5 लाख शेतकऱ्यांचे अर्ज हे त्याचबरोबर क्लेम हे रिजेक्ट झालेले आहेत आणि कंपनीने या शेतकऱ्यांना पीक विमा देण्याचा नकार दिलेला आहे. तर तो जिल्हा कोणता आहे, त्याचबरोबर मित्रांनो जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यातील शेतकऱ्यांना आणि किती शेतकऱ्यांना हा पीक विमा मिळणार आहे, कधीपर्यंत वितरित होणार आहे, त्याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेल आयकन बटन आहे ते दाबायला विसरू नका. तर नमस्कार मित्रांनो, मी राज सुरेतर, स्वागत आहे कृषी मॅन यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, तुम्हाला देखील काही प्रश्न असतील तर इंस्टाग्राम आयडी हा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. डायरेक्टली इंस्टाला मेसेज करून पर्सनली विचारू शकता. तर मित्रांनो, बघायचं झालं तर आपण ज्या जिल्ह्याविषयी आज माहिती घेणार आहोत तो जिल्हा म्हणजे सोलापूर जिल्हा. तर सोलापूर जिल्ह्यातून बऱ्याच कमेंट आलेल्या होत्या, इंस्टाला मेसेज आलेले की सोलापूर जिल्ह्यातील या तालुक्याबद्दल बोला, त्या तालुक्याबद्दल बोला, मेसेज आले, कमेंट आल्या. तर मित्रांनो, तर 2,39,000 शेतकऱ्यांना जे 279 कोटी रुपयांचा पीक विमा मंजूर झालेला होता, त्याच्यापैकी मित्रांनो 82 कोटी रुपये अद्यापही वाटपाचे बाकी आहेत. म्हणजे कंपनीकडे शेतकऱ्यांचे म्हणा किंवा सरकारचे म्हणा 82 कोटी रुपये हे अद्यापही पेंडिंग आहेत, उर्वरित आहेत. तर जवळपास 73,000 शेतकऱ्यांना ही रक्कम ही वाटपाची बाकी आहे. म्हणजे 82 कोटी रुपयांचा जे निधी आहे तो 73,000 शेतकऱ्यांना अद्यापही, म्हणजे ते 73,000 जे शेतकरी आहेत ते पात्र असून सुद्धा वंचित आहेत. तर या शेतकऱ्यांना अद्यापही हे रक्कम वितरित झालेली नाही. तर शेतकऱ्यांना हे जे रक्कम वेटिंगला ठेवलेलं आहे, पेंडिंगला ठेवलेलं आहे, शेतकऱ्यांना प्रतीक्षेत ठेवलेलं आहे, पात्र असून सुद्धा प्रतीक्षेत ठेवण्यात आलेलं म्हणजे कंपनीची चूक आहे. तर जी रक्कम पात्र शेतकऱ्यांना मिळेल नाही, मंजूर असून सुद्धा मिळेल नाही, तर असे शेतकरी काही आहेत ज्यांना अपात्र ठरवण्यात आलेलं आहे. जवळपास 5 लाख शेतकऱ्यांना अपात्र ठरवण्यात आलेलं आहे. म्हणजेच या 5 लाख शेतकऱ्यांना पीक विमा कंपनीकडून 1 रुपयाही मिळणार नाही, असं पीक विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. 5 लाख शेतकरी जिल्ह्यातील जे 5 लाख वंचित ठेवणार आहेत. म्हणजे जवळपास आता त्या 5 लाख शेतकऱ्यांचा निधी बघा मित्रांनो. 1 रुपयात पीक विमा आपण शेतकरी भरतो, 1 रुपयात पीक विमा भरतो, म्हणजे आपण पूर्ण पीक विमा 1 रुपयात भरत नाही. 1 रुपयात 1 पीक आपण भरलेलं होतं. म्हणजे एका शेतकऱ्याने समजा 3 पिकं भरले, तर 3 पिकं समजा आपण 3 पिकं एका शेतकऱ्याने 3 रुपये प्रमाणे 5 लाख शेतकऱ्यांचे किती रुपये कंपनीकडे पेंडिंग आहेत हा विचार करायला पाहिजे मित्रांनो. काही शेतकरी किंवा काही जण काय करत आहेत, मलाच बोलत आहेत की बडबड करू नको वगैरे. मित्रांनो, आपल्याला एवढीच काळजी असेल तर काही ॲप्लिकेशन द्या तहसील ऑफिसला वगैरे, जिल्हाधिकारी कार्यालयावर काही मोर्चा वगैरे काढा. मला बोलून काही फायदा नाही ना मित्रांनो. जे अपडेट माझ्याकडे येतात त्याच अपडेट मी देत असतो. काही शेतकरी म्हणत आहेत फालतूची बडबड नको, फेक बातमी नको. मित्रांनो, आपण सरकारविरोधी बोलायला घाबरतो आणि दुसऱ्याला दोष देतो. हे झालेलं आहे आज शेतकऱ्यांचं. तर विचार करा मित्रांनो, 5 लाख शेतकऱ्यांचे समजा एका शेतकऱ्याचे 3 रुपये प्रमाणे 5 लाख शेतकऱ्यांचे किती रुपये व्हायले तुम्ही हिसाब लावा. तर एवढी कंपनीकडे एवढा निधी जमा झालेला आहे शेतकऱ्यांचा पीक विम्याचा, आणि कंपनीने 5 लाख शेतकऱ्यांना रिजेक्ट केलेला आहे पीक विमा देण्यापासून. परंतु मित्रांनो, विमा कंपनीचे जे अधिकारी आहेत त्यांनी जे पीक विमा आहे तो वाटपाची जरी जे हे दिलेलं आहे, रिजेक्शन दिलेलं आहे, नामंजुरी दिलेली आहे, आम्ही वाटप करणार नाही असं जरी सांगितलेलं असलं तरी जिल्हाधिकाऱ्यांनी आणि पालकमंत्र्यांनी कंपनीला डेटा मागवलेला आहे. आणि ज्या शेतकऱ्यांना ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीतर्फे ज्या शेतकऱ्यांना आता 82 कोटी रुपये 73,000 जे शेतकरी आहेत त्यांना वाटप का थांबवण्यात आलेले हे देखील कारण मागवलेलं आहे. त्यानंतर जे 5 लाख शेतकरी कशामुळे वंचित ठेवले तुम्ही, कशामुळे त्यांचे क्लेम रिजेक्ट केले याचं सुद्धा कारण मागितलेलं आहे. आणि हे कारण मागवल्यानंतर आता याचं एक सर्वे होणार किंवा याच्यामध्ये आता जे रिझोल्युशन होणार की बुवा कशामुळे तुम्ही पूर्ण चूक वगैरे त्रुटी वगैरे कशाच्या आहेत, काय कशाच्या बेसिसवर या शेतकऱ्यांना पीक विम्यापासून वंचित ठेवले, या सगळ्या गोष्टी पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी हे क्लिअर करणार आहेत. आणि जेवढे शेतकरी 5 लाख मधले, पूर्ण 5 लाख तर नाही परंतु 5 लाख शेतकऱ्यांमधले जेवढे शेतकरी पात्र ठरवतील, म्हणजे पीक विमा कंपनीने विनाकारण ज्या शेतकऱ्यांना या रिजेक्ट केलेलं आहे त्या शेतकऱ्यांचं जे पात्रता तपासण्यात येईल, आणि पात्रता तपासण्यात आल्यानंतर खरीपाच्या पेरणीपूर्वी या शेतकऱ्यांना पीक विमा वाटप होईल. या अगोदर सुद्धा मी सांगितलं होतं की सोलापूर जिल्ह्यातील बरेच, म्हणजे मला वाटते सांगोला तालुक्याविषयी आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये बोललो होतो बहुतेक. तर
मित्रांनो आता आपण बघूया तालुका वाईज म्हणजे तालुका वाईज शेतकऱ्यांची जी पीक विम्याची जी रक्कम आहे ती अद्यापही कंपनीकडे किती रुपये पेंडिंग आहे. तर बघायचं झालं मित्रांनो, अक्कलकोट तालुक्यामधील 43 कोटी रुपये पूर्ण अक्कलकोट तालुक्यासाठी मंजूर झालेले होते. त्यानंतर बार्शी तालुक्यासाठी, करमाळा तालुक्यासाठी, माढा तालुक्यासाठी ज्या रकमा वितरित करायच्या होत्या त्याच्यापैकी अद्यापही शेतकरी हे वंचित ठेवण्यात आलेले आहेत. म्हणजे जवळपास मित्रांनो प्रत्येक तालुक्यामध्ये जवळपास 50% रक्कम ही वितरित झालेली आहे आणि 50% रक्कम ही अजूनही कंपनीकडे पेंडिंग आहे. परंतु मित्रांनो कंपनी अद्यापही मान्य करायला तयार नाही. कंपनी डायरेक्टली कृषी विभागाला सांगत आहे की आम्ही जेवढी रक्कम द्यायची होती ती देऊन टाकलेली आहे, आमच्याकडे क्षुल्लक रक्कम उरत नाही. परंतु जिल्हाधिकारी आणि पालकमंत्री त्याचबरोबर कृषी विभागाच्या म्हणण्यानुसार अद्यापही कंपनीकडे बरीच रक्कम उपलब्ध आहे, परंतु ती शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित करायला टाळाटाळ करत आहे. तेच डाटा कंपनीकडून मागवण्यात आलेला आहे आणि कंपनीने विनाकारण ज्या शेतकऱ्यांचं रिजेक्शन केलेलं आहे त्या शेतकऱ्यांचा एक परत एकदा त्यांचं रिव्हेरिफिकेशन होणार, त्यांचा विमा कशामुळं रिजेक्ट केला वगैरे हे सगळ्या गोष्टी होणार. आणि त्यानंतर जे पात्र शेतकरी म्हणजे आता पात्र शेतकरी तर 73,000 आहेत, 82 कोटी रुपयांचा निधी त्यांच्यासाठी आहे, अवेलेबल आहे. परंतु 5 लाख शेतकऱ्यांचा विषय आहे इथे. जे 5 लाख शेतकरी अद्यापही पीक विम्यापासून वंचित आहे, ज्यांना रिजेक्ट लिस्टमध्ये टाकण्यात आलेले आहे, त्या शेतकऱ्यांचं आता जे रिव्हेरिफिकेशन होणार त्यांच्या क्लेमचं वगैरे आणि त्यानंतर त्यांच्या खात्यावर या रक्कमा वितरित होणार. आता बरेच शेतकरी LDBS 0मधून लोकलाइजमध्ये कन्वर्ट होत नाही असं म्हणत आहे. त्यानंतर मित्रांनो बरेच शेतकरी क्लेम नॉट कॅल्क्युलेटेड असं काहीतरी एरर येत आहे, असं बरेच शेतकऱ्यांना एरर येत आहे. तर याच शेतकऱ्यांचं आता जे प्रॉब्लेम झालेले आहेत, त्यांचं जे पीक विम्यापासून त्यांना वंचित ठेवण्यात आलेलं आहे त्या शेतकऱ्यांचं आता प्रॉब्लेमचं क्लिअरन्स होणार आहे. कृषी विभाग सुद्धा मान्य करत आहे, पालकमंत्र्यांनी सुद्धा मान्य केलेलं आहे, त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी सुद्धा मान्य केलेलं आहे की जे शेतकरी म्हणजे जे 5 लाख शेतकरी आहेत, पूर्ण तर 5 लाख शेतकऱ्यांचा आकडा मोठा असल्यामुळं 5 लाख शेतकऱ्यांना पीक विम्यापासून वंचित ठेवणं तर हे पॉसिबल नाही, कारण हे शेतकरी पात्र असू शकतात असं सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. म्हणजे कंपनीची जी ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी आहे त्या कंपनीची हेरेगिरी, त्याचबरोबर कंपनीची जे म्हणजे पीक विमा टाळाटाळ करण्याचे जे चालू आहे ते सगळ्यांच्या लक्षात आलेले आहे. आता जिल्हा कोणताही असो, मी बऱ्याच जिल्ह्याविषयी माहिती देत आहे, जवळपास पीक विम्यासंबंधी बरेच आपले व्हिडिओ झालेले आहेत. परंतु मित्रांनो कंपनीची जी हेरेगिरी आहे ती सगळ्यांच्या लक्षात येत आहे. प्रत्येक जिल्हावाईज ज्या कंपन्या अवेलेबल आहेत त्या कंपन्यांची हेरेगिरी लक्षात येत आहे जिल्हाधिकाऱ्यांच्या, कृषी विभागाच्या, आणि त्यानुसार योग्य ती कारवाई करण्याचं ठरवण्यात आलेलं आहे. इथे सुद्धा सेम कंडिशन आहे. सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा पीक विमा जे 82 कोटी रुपयांचा 73,000 शेतकऱ्यांसाठी जे अवेलेबल आहे ते तो मिळणारच आहे. परंतु 5 लाख शेतकऱ्यांना सुद्धा जे क्लेम वगैरे कशाच्या बेसिसवर रिजेक्ट करण्यात आलेले ते क्लिअरन्स होणार आहे आणि त्यानंतर पीक विमा वाटप होणार आहे. ही होती छोटीशी माहिती मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.